कारण पुन्हा तेच रिपीट मी करणार नाही आता. पण विद्यार्थी 50शी मध्ये अशा पद्धतीचा कार्यक्रम करतात ही खरोखरच अतिशय म्हणजे एकमेव घटना मी पाहते. आणि सगळ्यांचंच म्हणजे इथे ज्या पद्धतीने मुलं सगळी कामं करताय. सकाळी श्रीकांत आम्हाला घ्यायला आला, तो ज्या उत्साहाने बोलतोय, सतत कॉन्टॅक्ट ठेवतोय, सांगतोय काय 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 करतायत ते, हे इतकं म्हणजे मनाला असं भावणारी गोष्ट आहे. मी सुद्धा शिक्षिका होते, मला सुद्धा एक 50शीत नाही पण रिटायर झाली तेव्हा मुलांनी अगदी व्यवस्थित प्रेमाने हे केलं. पण तरीही अशा प्रकारचा कार्यक्रम हा एकमेव असं मी म्हणेन. मला हे पद्मरेखामधला बाईपणापासून आईपणाकडे जाण्याचा जो सगळा प्रवास त्यांनी ह्या मुलांनी सगळ्यांनी मांडला. ज्याही त्यांची जी प्रतिनिधी म्हणून मुलं काम करत होती ते सगळेजण. आणि शलाकाच्या एक सुंदर कविता आहे असं मी म्हणेन. शलाकाने जी छोटी नोट लिहिलेली आहे, इतकं सुंदर कविताच आहे ती असं मी म्हणते. कारण मी तिला मगाशी बोलले की त्यातला तो प्लॅसेंटा हा शब्द तिने वापरलाय ना, की आईचं कविता आणि ती किती एकजीव झाली आहे. जसं मूल त्या वारेला गर्भामध्ये चिकटलेलं असतं ना आणि त्याच्यातनं सगळं अन्न पाणी घेत असतं, तशा प्रकारे तिने ते वर्णन केलेलं आहे. तर मी तिला म्हटलं की तू इंग्रजी चांगलं लिहिशील म्हणून. आईचा वारसा पुढे ती नक्की चालवेल याची मला खात्री आहे. काटकर सर आता गेले, त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मी मुद्दामून देते. आणि एकूणच सगळ्यांचं म्हणजे आई इथे बसलेली आणि मला आईला एवढंच सांगायचं आहे की तिच्या आयुष्यातला हा खूप महत्वाचा दिवस असेल असं मला वाटतं. कारण आई बापाला आपल्या मुलाचं कौतुक होताना पाहणं ना, हा एक खूप अभिमानाचा क्षण असतो. तो क्षण तुम्ही अनुभवताय आज की पद्मरेखा त्या अर्थाने ते सगळं तुम्हाला देते. मला फक्त एक प्रसंग सांगते आणि मी लगेच माझ्या व्याख्यानाला जाते. मला आज आठवण झाली ती आपण मगाचपासून एक बोलतोय की बाईपणातनं आईपणाकडे जाण्याचा प्रवास, पण पुरुषपणाकडून आईपणाकडे जाण्याचे प्रवास सुद्धा मी खूप पाहिलेले आहेत. आपण अनेकदा काय होतंय इथे स्त्रीवादाची जी आम्ही व्याख्या करतोय आणि बोलतोय कायम, त्याच्यामध्ये मी नेहमी हा मुद्दा मांडते की पुरुषांना आपण अशा प्रकारच्या एका चौकटीमध्ये, मर्दपणाच्या चौकटीत बांधलंय ना, जसं बाईला स्वातंत्र्य हवंय तसं पुरुषांना ह्या मर्दपणाच्या चौकटीतनं सुद्धा आपल्याला स्वतंत्र करावं लागतं. कारण पुरुषामध्ये बाई नसते, आई नसते का? असते. मी पाहिलेली आहे ती माझ्या बापामध्ये. आणि आज जो पद्मरेखाचा सत्कार होते तसे सत्कार, लिंगभान असे 3 वेगवेगळे गोष्टी आहेत. म्हणजे आपल्या सेक्सचे हे जीवशास्त्रीय बायोलॉजिकल ठरलेलं असतं, हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. लिंग भाव ज्याला म्हणतो ते जेंडर, म्हणजे स्त्री भाव किंवा पुरुष म्हणजे पुरुषांनी कसं असावं, पुरुष काय असावा किंवा हे. आणि लिंग हे जीवशास्त्रीय आहे, तर लिंगभाव हा समाजशास्त्रीय आहे, म्हणजे समाजाने ठरवलेला आहे. स्त्री म्हटल्यानंतर मग काय 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 तिचे काय क्वालिटीज आहेत, तिच्या काय विशेषत्व आहेत, पुरुष म्हणजे काय आहेत, हे समाजाने ठरवलेले ते लिंगभाव वेगवेगळे आहेत, म्हणजे जेंडर ज्याला आपण म्हणतो ते. आणि लिंगभान येणं ही मला वाटतं ह्याच्या स्त्रीवादी चळवळीची पुढची पायरी आहे. लिंगभान येणं म्हणजे नेमकं काय? आता लिंगभानाचा विचार करताना मी मागे एकदा बोलले होते, मला वाटतं श्रीकांत वगैरे ह्यांच्या विद्यार्थ्यांनी तेव्हा ऐकलं होतं आणि कदाचित त्यामुळे हा विषय त्यांनी मला दिला असेल. पण हे भान आपल्याला कधीपासून यायला लागतं? जन्मल्याबरोबर आपल्याला असतं का? आपण जेव्हा जन्मतो, एक मुलगा किंवा मुलगी म्हणून जन्मतो, तेव्हा आपल्या मनात हे कधीतरी असतं तरी का की मी पुरुष आहे? 2 वर्षाच्या मुलाला हे नसतं माहिती, पण ज्या वेळेला त्याच्यासाठी लहानपणी खेळणी आणली जातात त्यावेळेला हा एक लिंगभाव सुरू होतो. किंवा त्याची नावं ठेवण्यापासून, त्याला विशेष ते कपडे घालण्यापासून, ह्या सगळ्या गोष्टींपासून हा लिंगभान आपल्याला यायला लागतं की हे पुरुषाचे कपडे आहेत, हे बाईचे कपडे आहेत, ही पुरुषांची मुलांची खेळणी आहेत, ही मुलींची खेळणी आहेत. बाहुली मुलाला खेळायला आवडत असली तरी अनेकदा आया आणि बाप दोघंही किंवा आजूबाजूचा समाज त्यांच्या हातातनं ती काढून घेतो आणि त्यांना सांगतो की हे तुझं खेळणं नाही, तुझं खेळणं आहे हा चेंडू आहे, तुझं खेळणं आहे ते बॅटबॉल आहे किंवा हे सांगितलं जातं. आणि मुलींचं खेळणं हे बाहुली किंवा किचन सेट आणि ह्या सगळ्या बुडकुली विडकिली आहेत ती मुलींची खेळणी आहेत. इथपासूनच आपल्याला एक प्रकारचं तुम्ही कोणत्या लिंगाचे आहात, तुम्ही ह्या समाजामध्ये काय म्हणून पुढे राहणार आहात, तुमच्यावर कोणकोणत्या जबाबदारी असणार आहात, हे सगळं आपल्याला त्यावेळेपासून सांगितलं जातं. म्हणजे मुलगी होणं सुद्धा घरामध्ये
म्हणजे मी माझा अनुभव नेहमी सांगते की आम्ही चारही मुली त्या काळात माझ्या आईला झालेल्या. माझी आई ही अतिशय कर्तृत्ववान बाई होती. ती म्हणजे माझ्याबरोबर तिने मी 5वीत असताना SSC केला आणि मी BA झाल्याबरोबर तिचं MA झालं होतं. ती शिक्षिका होती. आम्हाला 4 म्हणजे माझे वडील मनमाड कॉलेजमध्ये प्राचार्य होते. त्यावेळेला मुंबईसारख्या शहरामध्ये मुलींना सांभाळणं आणि ते करणं, त्यांची वाढवणं, त्यांना शिकवणं ह्या गोष्टी तिने एकटीने केलेल्या आहेत. पण आयुष्यभर कुठेही गेल्यानंतर तिला कायम हे ऐकावं लागलं की 4ही मुलीच, मुलगा नाही. हे तिला एका सुशिक्षित म्हणजे इतक्या चांगल्या घरात असून सुद्धा, सुशिक्षित असून सुद्धा हे कायम तिला ऐकायला लागलं. आणि मला 11 त्या मुली, समजा मुलगी जन्माला आल्यानंतर आई जेव्हा किंवा बाप जेव्हा मुलगा जन्मेपर्यंत वाट पाहतो आणि नंतर मुलाची जी काळजी घेतो ती पाहिल्यानंतरच तुम्हाला कळायला लागतं की तो श्रेष्ठ आहे आणि मी कनिष्ठ आहे, मी दुय्यम आहे. हे दुय्यमत्व तुमच्या मनावर लहानपणापासून वेगवेगळ्या प्रकारे हा समाज आणि कुटुंब सुद्धा, तुम्ही ज्यांना अगदी आई बाप म्हणता आपले जवळचे, ते सुद्धा तुमच्यावर सतत बिंबवत असतात. तर हे लिंगभान जे आहे, आणि मग ह्याच्यामध्ये तुम्हाला परत कळत असतं की मुलांना आपोआप कळायला लागतं. त्यांना न कळत, त्यांना आधी हे माहीत नसतं, पण ज्या प्रकारे त्यांचे आई वडील त्यांना वाढवतात त्याच्यातनं त्यांना कळायला लागतं की माझ्यामध्ये मी काहीतरी वेगळं आहे, काहीतरी माझ्यामध्ये आहे ज्याच्यामुळे मी श्रेष्ठ ठरतोय ह्या बहिणींपेक्षाही किंवा ह्या मुलींपेक्षाही घरातल्या. हे आपोआप त्याला कळायला लागतं आणि मग एक प्रकारची मुजोरी न कळत येत जाते मुलांमध्ये. आणि मुली जास्त शांत किंवा थोड्या म्हणजे त्यांना दाबलंच जातं अनेकदा घरात. आता हे सगळं कसं काय होत गेलंय ह्याच्याबद्दल, जेव्हा पुरुष सत्तेबद्दल आपण बोलतोय तर आपण मातृसत्ताक पद्धतीपूर्वी होती, शेतीचा शोध लागला तेव्हाची गोष्ट आहे ती. आज जगभरातल्या सगळ्या आपल्या पुरुष ज्या संस्कृती आहेत त्या पुरुष संस्कृती आहेत, पुरुष प्रधान संस्कृती आपण म्हणतो, किंवा पुरुष सत्ताक, पितृसत्ता वेगळी आणि पुरुष सत्ताक वेगळी संस्कृती आपण म्हणूया. तर ह्या मातृसत्तेमध्ये काय होतं, तिथे सत्ता फक्त आईची अशी नव्हती, पण बाई तिथे घरातला संपूर्ण व्यवहार आणि हे सगळं करत होती. नंतर जे आली ती पुरुष व्यवहार करण्याबरोबर मग पुरुषामध्ये एक प्रकारचं आक्रमकता येणं आणि त्याला असं वाटणं की मी हा जगातला सर्वेसर्वा आहे. आपल्या गोष्टी पण पाहाव्या ना, सगळ्या ज्या लिहिल्या आहेत त्या कोणी लिहिल्या आहेत, परत पुरुषांनी लिहिलेल्या आहेत. आपलं त्यावेळेला बाई अशिक्षितच होती, बाईने काही गोष्टी लिहिल्या नाही आहेत. आपल्या सगळ्या म्हणजे ह्या पृथ्वीच्या निर्मितीच्या गोष्टी जरी आपण पाहिल्या तरी आपल्या लक्षात येईल, बायबल मधली गोष्ट आहे त्याच्यामध्ये कशी आहे की देवाने हे जग निर्माण केलं. देव हा पुरुष आहे, कुठेही देवीने जग निर्माण केलेलं आपल्याला दिसत नाही. देव हा पुरुष आहे आणि त्याने निर्माण केलं, त्याने ऍडमला निर्माण केलं, मग ऍडमची बरगडी काढली आणि ईवला निर्माण केलं. हे सगळं देवाने निर्माण केलंय. आपल्याकडे ब्रह्मदेवाच्या नाभीतना जन्माला आले, किंवा यम आणि यमीची गोष्ट आहे परत. म्हणजे आता ब्रह्मदेवाच्या नाभीतना माणूस जन्माला आलेला आहे. म्हणजे बाईला गर्भाशय असतं, हे सुद्धा आपल्याकडे मानलं गेलेलं नाहीये. आणि ती ही जगाच्या निर्मिती आहे, हे कुठेही नमूद कोणत्याही गोष्टीमध्ये झालेलं नाही. अगदी नंतर मनुस्मृती, मनुची गोष्ट, मनुच्या माशाची, असं किर्केगार्डने म्हटलेलं आहे. तर हे सगळं म्हणण्याची वेळ त्या काळामध्ये आलेली आहे. आणि त्यामुळे मग हा सगळा स्त्रीवाद. आणि मला आठवत आहे की आपल्याकडे ताराबाई शिंदेनी पहिली, खरं मी नेहमी म्हणते की पहिली स्त्रीवादी आपली ताराबाई, पहिली स्त्रीवादी जनाबाईलाच म्हणतो आम्ही. डोईचा पदर आला खांद्यावरी, भरल्या बाजारी जाईन मी, जनी म्हणे देवा, झाले मी वेसवा, निघाले घरी केशवा. हे जे आहे ना, हे जनीने त्यावेळेला म्हटलेलं आहे की मी डोईचा पदर आला खांद्यावरी, ही सगळी आता लाज भीड सगळी मी सोडलेली आहे आणि मी निघालेले आहे माझ्या स्वतंत्र माझ्या जगण्याच्या ह्याच्यामध्ये. तेच नंतर ताराबाईंनी, तर ते ताराबाईंचं शब्दाने म्हटलं की 32 पानांचं पुस्तक ना, म्हणजे असं तुमच्या कानात असं ती हे ओतते, असं गरम गरम तापलेलं शिजो ओतते की जाग्या व्हा बायांनो, असं सांगते आणि पुरुषांनाही सांगते ती. म्हणजे तिने तर त्याच्यामध्ये आज जर ती विचारी लिहित असते ना तर तिच्यावरती सगळ्यांचा कर्फ्यू लागला असता खरं तर त्या पुस्तकावर, आणि त्या पुस्तकावर बंदी पण आली असते. अशा प्रकारे तिने सगळं रामाला, सीतेला ज्या प्रकारे रामाने वागवले त्याच्याबद्दल तिने प्रश्न उभे केलेले आहेत. आणि सगळ्या पुरुषांना पण तिने विचारलेलं आहे की स्वतःला एवढे हे समजतं तुम्ही की तुम्हाला कोणत्या देवाने सांगितलं की बाई, की तुमची बायको गेल्याबरोबर 13व्या दिवशी लगेच लग्नाला उभं राहा म्हणून. वस्त्राने भादरलेलं पण नसतं, त्यावेळेला तुम्ही उभ्या राहता लग्नाच्या मंडपामध्ये. हे बायकाने केलं तर आपल्याकडे चालेल का?
हे पूर्वी पुरुषांना काय बिचारे, आता ते बायको केली, मुलाबाळांकडे कोण पाहणार, त्यांना दुसरी बायको करायलाच पाहिजे. पण नवरा केल्यानंतर जी कमवती पण नाही अशा बाईनी कुठे पाहायचंय, तर तिला दुसरं लग्न करू देत म्हणून विधवा विवाहांना अजून आपण मान्यता किती देतोय गावाकडे, ह्याचा सुद्धा अभ्यास करायला पाहिजे. आजही आपल्याकडे एखाद्या बाईने समजा लग्न ठरवून केलं तर त्याला तशी मान्यता मिळत नाही. तुम्हाला माहिती आहे काय काय प्रकारच्या कमेंट्स त्याच्यावरती केल्या जातात. तर त्यामुळे मग ही सगळी चळवळ जी उभी राहिली ना, स्त्रीवादी चळवळ त्या काळी, की ज्या स्त्रीला शतकानुशतके जगण्याचा हक्क नाकारला गेलेला आहे आणि त्या स्त्रीला तिची स्वतःची ओळख करून देणं, हा एक मुद्दा मुख्य स्त्रीवादाचा होता या चळवळीचा. तिला आत्मनिर्भर बनवताना तिला आर्थिक स्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्य आणि सर्वात महत्वाचं म्हणजे निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य देणं. म्हणजे ते काय नेमकं आहे हे बाईला सांगणं हे स्त्रीवादी चळवळीला महत्वाचं वाटतं. कारण सारी सत्ता स्वतःकडे ठेवून पुरुषी व्यवस्थेनं स्त्रीला व्यवस्थेच्या उतरंडीवर शेवटच्या पायरीवर लोटून एक व्यक्ती म्हणून मिळायला हवेत ते सारे अधिकार नाकारले होते. व्यक्ती म्हणून स्वातंत्र्य भोगायला तिलाही पुरुषांना एवढा अधिकार आहे हे तिला सांगायला पाहिजे आणि ते मिळवण्यासाठी मदत करायची. तिला व्यक्ती म्हणून समजावून घेताना तिच्यातल्या रतिप्रेरणा सुद्धा आणि तिच्यातली सर्जकता सुद्धा समजून घेणं हे सुद्धा स्त्रीवादाला खूप महत्वाचं वाटतंय. आपण याच्यामध्ये निद्रा, उद्योगराहित्य, अलंकार धारण, काम, क्रोध, वक्रता, द्रोह आणि दुराचार हे गुण म्हणून निर्माणकाळीच बायकांच्या अंगामध्ये भरलेले आहेत. हे सगळे दुर्गुण आणि त्यामुळे उत्तम रूप असू देत की कुरूप, कोणताही पुरुष पाहिला की तो पुरुष आहे एवढा भावनेने बाई त्याचा उपभोग घेते. खरं ते उलट पाहिजे ना. पण आता असं लिहिलेलं आहे की बाई त्याचा उपभोग घेते आणि मग अशी चंचल बाई जिला पुरुषास पाहताना संभोग इच्छा उत्पन्न होते ती, आणि तिचा त्या बाईचं संरक्षण करायचं असेल कारण त्या पतीच्या उलट जातात, तर त्यांच्या संरक्षणाबद्दल पुरुषाने कायम काळजी घ्यायची आणि त्यांना प्रजेचे उत्पादन, परिपालन आणि रोज आल्या गेल्या पाहुण्यांच्या भोजनाची व्यवस्था ठेवणं ही कामं द्यावीत आणि अलंकाराने आणि ह्यांनी मढवावं त्यांना आणि भांडी कुंडी वगैरे ह्याच्यात स्वच्छ करण्यामध्ये किंवा जे पती सोन्याच्या मोहरा वगैरे आणतात त्या सगळ्या स्वच्छ करून हे त्या काळात लिहिलेलं आहे. आणि अजूनही आपण तरी म्हणतो की आपली हिंदू संस्कृती, भारतीय संस्कृती किती महान आहे. मनुवाद्यांची पूजा केली जाते अलीकडे आणि मनुस्मृतीला महत्व द्यायची सुद्धा आता एक चढाओढ लागलेली आहे. पुन्हा ज्या मनुस्मृतीमध्ये स्त्रिया, दलित, शूद्र यांच्याबद्दल अशा प्रकारची वाक्य येतात ती आपण महान मानायची का आपली संस्कृती म्हणून, ह्याचा पहिल्यांदा विचार करायला लागेल. सांगायचं मला एवढंच आहे की अशा प्रकारे बाईला त्या काळापासून आणि आपण त्याच्यामध्ये नंतर इतके काय म्हणतो ना कंडिशन होत जातो आपण की जे आपल्याला सांगितलंय तेच सत्य आहे आणि तेच मानून आता राहायचं आहे आणि त्यामुळे मग हे आपण सगळं करत राहायचं आहे. आजही तुम्ही पाहाल की हे भांडी कुंडी चकचकीत ठेवणे, तुमच्या आया हे सगळं घरात करत असतील, तिला व्रतवैकल्यामध्ये गुंतून ठेवा. आजही आपल्या बायका व्रतवैकल्यामध्ये गुंतून ठेवलेल्या आहेत. ते आपण पाहतो ना. आता तुमची कोणती कोणती चैत्र गौरीचं व्रत असू देत, वटपौर्णिमेचं व्रत असू देत, श्रावणातली व्रत असू देत, मार्गशीर्षातली असू देत, सगळी व्रत कोण करताय? बायका करतायत आणि करतायत अगदी छान प्रकारे आनंदाने करतायत, नटतायत, थटतायत. जे त्यांनी सांगितलं होतं ना बायकाला ह्याच्यात खुश ठेवा म्हणजे त्या स्वतंत्रतेचा विचारच करणार नाहीत, अशा प्रकारे त्यांना खुश ठेवा असं त्या काळी जे सांगितले गेले ते बायका सुद्धा आजही पाळतायत आणि त्या सुद्धा ह्याच्यामध्ये गुंतून गेलेल्या आहेत, व्रतवैकल्य आणि दागदागिने आणि ह्या अशा गोष्टींमध्ये. तर हे सगळं जे केलेलं आहे, आता सिमंद बोवलचा जो उल्लेख केला तेव्हा सिमंदने पण असं लिहिलेलं आहे की बायकांना हे कळतच नाहीये, त्यांनी हे सगळं स्वीकारूनच घेतलेलं आहे. म्हणजे तिने काय म्हटलंय, वुमन हरसेल्फ रेकॉग्नायझेस दॅट द वर्ड इज मॅस्क्युलाइन ऑन द होल. नाही तर अगदी भारतीय साहित्यामध्ये आपण पाहिलं तर स्त्रियांनी खूप मोलाची कामगिरी केलेली आहे. जागतिक पातळीवर व्हर्जिनिया वुल्फ असेल, सिमंद बोवार असेल किंवा भारतामध्ये आपल्या अमृता प्रीतम, इस्मत चुगताईवर त्याला केस झालेली आहे, तुम्हाला माहिती असेल कदाचित त्याच्याबद्दल. स्वातंत्र्यपूर्व काळात तिच्यावर केस झालेली आहे कारण तिने अशा पद्धतीने लिहिलेलं होतं काही लैंगिक गोष्टींबद्दल म्हणून.
महाश्वेता देवी असतील किंवा इंदिरा गोस्वामी असेल, ललितांबिका मल्याळी लेखिका आहे, वैदेही कर्नाटक मधली लेखिका आहे, बामा तमिळ लेखिका आहे. ह्या सगळ्या लेखिकांची नावे मुद्दाम देते की आज जी महत्वाची नावं आहेत त्यातली आहेत. म्हणजे ललितांबिका वगैरे सारखी जी ती एक गोष्ट आहे, मला अजून ती त्याच्याबद्दल मी लिहिले, माझ्या एका कॉलम मध्ये लिहिलं होतं, माझ्या बदलत्या चौकटीमध्ये लेख आहे त्याच्यावर, तात्रीची गोष्ट म्हणून, की तिला नवऱ्याने सोडलेलं आहे पहिल्या रात्रीच. काहीतरी ती सांगते तिचं एका मुलावर काहीतरी प्रेम होतं किंवा काहीतरी म्हणून सोडलेलं आहे. आणि तिला नंतर मला तर नीट आठवत नाही, पण ती नंतर वेश्या व्यवसायाकडे जाते आणि एक दिवस तिचा नवराच तिच्याकडे कस्टमर म्हणून येतो. अशी ती गोष्ट आहे. आणि ती त्याला ज्या पद्धतीने सामोरी जाते आणि त्याचा अपमान करते आणि जे करते, आणि त्याला ती त्याला दाखवून देते की तू मला कुठपर्यंत आणून सोडलेस आणि आज मी तुझं काय करणार आहे. ती ललितांबिकांना स्वातंत्र्यपूर्व काळात लिहिलेली गोष्ट आहे बरं काही. किंवा अमृता प्रीतम, इस्मचुक्ता ह्या लेखिकांबद्दल तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. महाश्वेता देवीची एक गोष्ट आहे, द्रौपदी नावाची गोष्ट आहे, तिचं ट्रान्सलेशन मराठी झालेलं आहे. आणि ज्या नक्षलाईट एरियामध्ये ही द्रौपदी आहे आणि पोलीस तिचे हे करतात, तिने माहिती द्यावी, नक्षल कोण लपलेले आहेत त्यांची माहिती द्यावी म्हणून तिला ते असे पोलीस सांगतात. ती तयार होत नाही माहिती द्यायला. त्यांचा जो अधिकारी असतो तो त्या इतर ह्यांना सांगतो तिला तयार करून आणा. म्हणजे तयार करणं म्हणजे काय बाईला, तर तिचे संपूर्ण तिला नग्न करायची आणि समोर आणणे. कारण बाईला तिचं शील किंवा तिचे कपडे, तिची अब्रू ही महत्वाची असते. तर तिला अशा पद्धतीने तयार करणं आणि तिला त्या पद्धतीने तयार करून आणल्यानंतर द्रौपदी ते शेवटचं तिचं जे सगळं बोलणं आहे ना त्यांना उद्देशून, त्या अधिकाऱ्यांना, त्याचा अंगावर काटा येणार आहे. ती म्हणते आलात ना मला तयार करून आणलात ना, किती जणांची हिंमत आहे माझ्याकडे अशी पाहायची, तुमची आहे का हिंमत, अशा माझ्या डोळ्याला डोळा देऊन बघा, असं बाईला तयार करून तुम्ही आणलंय ते. आणि त्यावेळेला ती द्रौपदी म्हणजे मला त्यावेळेला नेहमी मी ते जोडलंय, ते द्रौपदीचं वस्त्रहरण जेव्हा झालं महाभारतामध्ये, तेव्हा तिचे सगळे पाचही नवरे तिच्यासाठी उभे नाही राहिले. त्या कृष्णाला आपण आणलेलं आहे तिथे, पण कृष्णाने सुद्धा त्या आपल्या ते कळ्यांचे निश्वास मधना विभावरी बाईंनी, पण ते एक मध्यमवर्गीय जगणं असेल. पण आज जे सगळं खेड्यापाड्यातलं जगणं आहे, धग सारखी कादंबरी जरी बाईंनी लिहिली नसली तरी मला ती फार महत्वाची वाटते तिथे. ते ह्या सगळ्याजण लिहित होत्या. आणि आम्ही ज्यांना आदर्श मानत होतो त्यातल्या एक मला मुद्दाम गौरीचं उदाहरण द्यायचंय, गौरी देशपांडेचं. तिने हे कसं विचार करत होत्या बायका. म्हणजे अरविंद गोखलेंच्या कथातल्या स्त्रियांमध्ये पण आपल्याला हे असे प्रश्न दिसत आहेत. पण गौरी तिच्या कादंबऱ्यातली ही स्त्री कायम आपण पाहिली की आत्मभान आलेली आहे आणि निर्णय क्षमता असलेली स्त्री होती. तिने एका कथेमध्ये एक लिहिलेलं आहे, राईट ऑन सिस्टर नावाची गौरी देशपांडेंची एक कथा आहे. त्याच्यामध्ये तिने असं लिहिले की पुरुषांची जी ती एक बेदरकार वृत्ती असते ना, त्याच्याबद्दल तिने लिहिलंय. आणि पुरुष नेहमी असं विनोदाने म्हणतात, काय बायकांचं, आता आपले सर पण आता बोलून गेले की तिकडे सगळ्या बायका आलेल्या आहेत आणि आता माझा वाढदिवस साजरा होणार आहे. आपण विनोदाने का होईना पण हे बोलत असतो सतत की बायका असं जे बोलायचं आहे ते, म्हणजे मला आता खरं ते हे नाही वाटत, पण ठीक आहे ना, आज सगळ्या बायका एकत्र येऊन जर तुमचा वाढदिवस साजरा करतायत इट इज व्हेरी गुड. म्हणजे खरं तर चांगली गोष्ट आहे असं मला वाटतं. तर गौरीने द्यायला असं लिहिलं की पुरुष नेहमी असं म्हणतात ना, पुरुष म्हणतात लग्न न करणं किती सुखाचं आहे असं ते नेहमी म्हणतात. स्त्रिया म्हणजे गळ्यातलं लोढणं, त्या आपल्याला कशा धाकात ठेवतात, आपला अवकाश नाकारतात, बायकांना कसं घाबरून राहावं लागतं आपल्याला. याच्या गोष्टी आजचा 21व्या शतकातला पुरुष पण करत असतो. अशा पुरुषांविषयी सिंधू काय म्हणते, ती त्यातल्या त्या कथेतली नायिका म्हणते, स्त्री जातीवर उपकार म्हणून हे नरसिंह आणि साधू संत बोल्यावर उभे राहतात जसे काही. तिने असं म्हटलंय, स्त्री जातीवर उपकार म्हणून हे नरसिंह आणि साधू संत बोल्यावर उभे राहतात जसे काही. या बाप्यांना लग्न, मुलं, बायका यांची इतकी अडचण होते, तर आपण सगळ्यांनी मिळून एक गोष्ट करावी. सगळ्या बायकांनी मिळून एक कॉलनी करावी मोठी. तिथे प्रवेश फी सगळ्या पुरुषांना. सदरा धुवून हवाय ना, टाक पैसे. चपाती करून हवी आहे ना, टाक पैसे. बाई हवे ना सेजेला, टाक पैसे. मूल हवंय ना नाव चालवायला, टाक पैसे. ही ती सिंधू म्हणते मनातल्या मनात, बरं का. त्या कथेतली ही नायिका म्हणते
तिला कळते, कारण सतत तिला हे ऐकायला लागते घरात नवऱ्याकडनं. तर ती म्हणते आपण आता सगळ्यांनी मिळून एक कॉलनीच करूया आणि हे करूया. म्हणजे पारंपरिक सून बायको आणि आईच्या भूमिकेत राहणारी बायको सगळ्यांना पाहिजे असते, पण असा विचार करणे नको असते. म्हणून ती मनातल्या मनात असा विचार करते आणि अनेकदा मग कथात आणि कवितेत ते उलटच जातं. जे तुम्हाला प्रत्यक्ष बोलता येते आहे. आणि इरावती कर्वेंसारखी आई आहे तिची, आणि तरीही ह्या अशा गोष्टी ती इतक्या मोकळेपणाने मांडते. मोकळेपणाने मांडण्याचं सुद्धा अनेक स्त्रियांना धाडस होत नाही. त्यामुळे मला हे खूप महत्वाचं वाटतं. आजा विठ्ठल जे म्हणाले की पद्मरेखाच्या मध्ये तो जी म्हणायचं आहे ते मोकळेपणाने म्हणते ती. आज अनेक जणी या अशा प्रकारे व्यक्त व्हायला लागलेल्या आहेत. हे मला खूप महत्वाचं वाटतंय. आणि ते वाचायला हवं, आपण समजून घ्यायला हवं, त्यातले बारकावे समजून घ्यायला पाहिजेत. बाई आईपणापर्यंत जाईल, पण आपण नुसतं तिच्या मातृत्वाचं ग्लोरिफिकेशन उदात्तीकरण करू नका आणि तिला त्याच्यामध्ये अडकवू नका. बाईमध्ये आई आहे, तिच्यामध्ये बाई पण आहे हे लक्षात ठेवा. आई बरोबरच ती एक स्वतंत्र व्यक्ती आहे. एक जसा पुरुष एक पुरुष असतो, पुरुष म्हणून स्वतंत्र व्यक्ती असतो, तशी बाई पण एक स्वतंत्र व्यक्ती आहे. हे आपण जर सगळ्यांनी मानलं, सगळ्यांनी हे केलं, तर मला वाटतं हे आपोआप आपल्या पुढच्या पिढीमध्ये पाझरत जाईल आणि एक नवी पिढी वेगळ्या प्रकारचं लिंगभान किंवा घेऊन येईल, ज्याच्यामध्ये विषमता नसेल तर समानतेचा उच्चार असेल. मग बाई सगळ्या गोष्टी करू शकेल. एक शेवटचं फक्त उदाहरण देते आणि थांबते. सीमांत भावाने तिच्या एका ह्याच्यातच त्या सेकंड सेक्समध्ये असं लिहिलंय की व्हॅन गॉगनी सूर्यफुलं काढली आहेत, ती सगळी चित्र काढली आहेत. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे व्हॅन गॉगची पेंटिंग्स. पण व्हॅन गॉग ती पेंटिंग्स करण्याच्या आधी एका कोणत्या तरी दगडाच्या खाणीवर गेला होता. तिथून तो अस्वस्थ झाला तिकडचं जगणं बघून. नंतर तो बारमध्ये गेला, नंतर तिथे तो मित्रांबरोबर राहिला आणि सगळं केलं. आणि तो तिने असं लिहिलंय की व्हॅन गॉग जर स्त्री असता तर तो पहिल्यांदा कोळशाच्या खाणीवर एकटा गेला नसता, नंतर अस्वस्थ झाल्यानंतर तो बारमध्ये गेला नसता दारू प्यायला, नंतर तिथून आल्यानंतर तो विचार करायला त्याला वेळच मिळाला नसता, कारण बाईला विचार करायला वेळच मिळत नाही तिच्या सगळ्या सगळ्या. त्यामुळे तो जर स्त्री असता तर सूर्यफुलं जन्माला नसते असं काय. म्हणजे बाईला आपण ते अवकाशच दिलेलं नाही की ते. आता भाषेच्या बाबतीत पण बघा तुम्ही, जे आहेत ना, किंवा स्थळं, याच्यामध्ये कमला भोसलेंनी सांगितलं की स्थळं पण कशी असतात, ती सुद्धा लिंगभाव आपला किंवा लिंग हे दाखवतो. हे दारूचा गुत्ता म्हटलं की ते पुरुष तिथे बाई नाही जात. किंवा स्वयंपाकघर म्हटलं की बाई. ही आपली विभागणी, स्थळांची विभागणी पण झाली आहे. कुठे कोणी जायचं हे सुद्धा ठरलेलं आहे. वेश्यागृह असतील, हे असेल, पुरुष कुठे कुठे मिळणार, तो नाक्यावर मिळणार चहा पिताना, वासू नाक्यावर उभा राहणार, त्यांचा ग्रुप असतो. बायका सगळ्या मुली अशा उभ्या राहिल्या आहेत, मस्त चहा घेतायत आणि थट्टा मस्करी करतायत. असं चित्र खूप कमी दिसतं आपल्याला. म्हणजे त्यांची इच्छा असली तरी त्यांना नाही उभं राहतायत. तर ही सगळी स्थळं सुद्धा, तुमची भाषा सुद्धा इतकी संपूर्ण ह्या विषमतेने भरलेली आहे. ह्या सगळ्या गोष्टींवर असा मालक तिची सिरीजच आहे संपूर्ण. तिने असं लिहिलंय की मालक नसलेल्या बाईजवळ जात नाही चुकून ही मालक असलेल्या बायका. बघा, मालक नसलेल्या बाईजवळ जात नाही चुकून ही मालक असलेल्या बायका. तिला पाहतात आधी त्या, नीट करतात आपलं कुंकू, चाचपतात मंगळसूत्र सुडे भरल्या हातांनी आणि अंगभर शालीन पदर घेतात. तिला टाळून पुढे जाताना त्या पाहत असतात तिरक्या नजरेनं चोरून, आणि मग तिच्याकडे पाहणाऱ्या आपल्या मालकाकडे देखील. त्यांची पावलं जलद पडायला लागतात आपल्या सुरक्षित पिंजऱ्यात. किंवा ती म्हणते, मालक नसलेल्या बाईचा सूक्ष्म हेवा करीत असतात मालक असलेल्या बायका. तिच्या भोवती पिंजरा नसलेल्या भयानं त्यांच्या छाती धाकधूक होत राहतं. वाटत राहतं विलक्षण कुतूहल, काय करत असेल ती एकटी स्वतःच्या घरात. वाचत असेल एखादं आवडीचं पुस्तक, गुणगुणत असेल नवं सिनेमाचं गाणं, रांधत असेल स्वतःच्या चवीचं जेवण. ही किती महत्वाची ओळ आहे. बायका कायम पुरुषाच्या चवीचं जेवणच रांधत असतात. काय काय त्यांना आवडत असतं पण ते नवऱ्याला आवडत नाही, म्हणून अनेकदा त्या शिजवत पण नाहीत घरामध्ये. रांधत असेल स्वतःच्या चवीचं जेवण, न्याहाळत असेल आंघोळ करताना स्वतःच्या मालकीचा देह, कसली स्वप्न पाहत असेल ती रात्री, असा प्रश्न ती विचारते. आणि सगळी कविता आता माझ्याकडे नाही येते, पण हे सगळं आज परंपरांच्या पिंजऱ्यात बंद झालेल्या बाईविषयी जे कुतूहल सगळ्या जगाला असतं ना, म्हणजे आता परंपरांच्या पिंजऱ्यात असलेल्या बाईच्या मनात हे जी पिंजरा तोडते तिच्याबद्दलचं कुतूहल कायम असतं. तर ह्या सगळ्या स्त्रिया, आणि त्याच्यामध्ये आज विठ्ठलनी जसं म्हटलंय की तशी
रेखाची कविता सुद्धा आज तशा प्रकारे बोलायला लागले की काही उदाहरणं मी आणलीच कवितांची. ह्या आपल्या योगिनीची एक कविता आहे अशी की अगणित वार मनावरचे शरीरावरचे आणि धीराने केलेली असते मलमपट्टी इतरांपासून जखमा लपवायत म्हणून. पाहिलेले असतात 4 पावसाळे उन्हाळे संयमाने आणि धीराने नात्याला निभावत. हे म्हणजे हे बाईच्या सगळ्या सहनशीलतेचं काय काय संयमाने सहन करत असते असं तिने तिच्या कवितेत म्हटलंय. आणि त्या सहनशीलतेबद्दल कविता मोरवणकर नावाची आमची कविता आहे, कवयित्री, ती म्हणते काही बायका फक्त सहन करत असतात. सहनशीलतेच्या पलीकडचं बरंच काही पण बायका रोखू शकत नाही स्वतःला सहन करण्यापासून. त्या असतात सहनशीलतेच्या साच्यातून तयार झालेल्या सोशिकतेचा पुतळा, ह्या बायका सगळ्या. आणि हे सहनशीलतेचं झाड असंच वाढत जातं बिनबोभाड बाईच्या आत, असं तिने म्हटलेलं आहे. आणि बायका घेत नाहीत कुऱ्हाड आणि घालत नाहीत घाव मुळावर, तिथेही सोशिकता आढळते. त्या चळवळीला बदनाम करण्यासाठी सुद्धा आलेला असेल. पण ह्या सगळ्या गोष्टी आपण लक्षात घ्यायला पाहिजे की पुरुष पूर्ण नाकारण्याचा विचार आपण कधीच मांडणार नाही. कारण एकीकडे आपण नेहमी म्हणतो की दोघेही चरख्या संसाराची चाकं आहेत, एका रथाची चाकं आहेत. हा, एक चाक मोठं तर दुसरं चाक म्हणजे रथ चालणार नाही. अर्थात बाई गेली तर दुसऱ्या चाक लावतो आपण, स्टेपनी असतेच आपल्याकडे, ती लावतो, दुसरं लग्न करतात आणि हे होतं सगळं किंवा काही जे असेल. पण ही चाकं दोन्ही व्यवस्थित असणं फार गरजेचं आहे. तुम्ही परत लग्न केलं, तिने केलं किंवा काही असेल तरी ह्या दोघांनी एकत्रित जाणं. स्त्रीवादाचा जेव्हा स्त्री पुरुष समानतेबद्दल सीमांत भावा पण म्हणते, आपण सीमांत भावाला स्त्रीवादाची पहिली प्रणिती म्हणतो, पण तिने एक उच्चार असा केलेला आहे, असं म्हटलेलं आहे की पुरुषांनी जर हे सगळं बाईला जर समजून घेतलं ना तर बाईला बंड करायची गरज लागणार नाही. हे तिचं वाक्य आहे. हे किती महत्वाचं वाक्य आहे की पुरुषांनी आपल्याला स्वतःला जर मर्दपणाच्या चौकटीतनं मोकळं केलं, आपल्याला आपला हक्क आहे. आज जे सगळे बलात्कार, ऍसिड थ्रोईंग वगैरे होत आहे, माझं प्रेम नाकारते म्हणजे काय, म्हणजे ते आपलं गाणं सुद्धा त्यावेळेला लिहिलेलं, तू किसी और को चाहेगी तो मुश्किल होगी, तू मुझे चाहेगी नहीं तो कुछ नहीं बात नहीं, मगर तू किसी और को चाहेगी, राज कपूरचं गाणं होतं मला आठवतंय, किसी और को चाहेगी तो मुश्किल होगी. ही जी वृत्ती आहे ना ती गाण्यामध्ये सुद्धा दिसते आपल्याला. ही जे लिखणारे लेखक सुद्धा बाई आपल्याशिवाय दुसरं कोणाला वरू नये. हे प्रेम ह्याला आपण म्हणतो का? प्रेम म्हणजे सत्ता नाहीये, प्रेम म्हणजे अधिकार नाहीये. प्रेम ही एकमेकांना समजून घेण्याची, दोघांनी एकमेकांना समजून घेण्याची भावना आहे. आणि आपल्याकडे अनेकदा अशी अपेक्षा केली गेली होती की समजून हे बाईनी घ्यायचं आहे, तडजोडी या बाईनी करायच्या आहेत, पुरुषांनी तडजोडी करायच्या नाहीयेत. मी असं म्हणत नाही की सगळ्या घरामध्ये होते. आज अनेक घरांमध्ये, नव्या पिढीमध्ये आज ही सगळी मुलं आहेत, मला माहिती आहे की ह्या घरांमध्ये या प्रकारचं वातावरण असणारच की जिथे हे सगळं पारंपरिक आहे, पण त्याला छेद देऊनही मुलं वेगळं वागतायत. आज मी पाहते अनेक घरांमध्ये पुरुष सगळ्या प्रकारे, जर बाई अर्थार्जन करत असेल, बाहेर जात असेल, एकमेकांना मदत करणं, एकमेकांना समजून घेणं, एकमेकांच्या इच्छा मानणं. आज आपल्याकडे अजूनही भारतामध्ये हा कायदा झालेला नाही ना की लग्न झालेल्या बाईवर जर शरीर संबंध लादले तर तो बलात्कार होऊ शकतो. म्हणजे हक्काच्या बायकोवर सुद्धा जर तुम्ही तिची इच्छा नसताना तिला, आज बाहेरच्या देशांमध्ये, पाश्चात्य देशांमध्ये कायदे आहेत की इच्छा नसताना बाईला हात लावला, ती बायको असली तरीही तो बलात्कार होऊ शकतो, त्याचं हे आहे. पण आपल्याकडे तो केसेसमध्ये मी म्हणते अनेक गोष्टींमध्ये, तर हे सगळं जे आहे ना ते सुद्धा बाईला सांगण्याचं, तिला व्यक्ती म्हणून समजून घेताना तिच्यातल्या रतिप्रेरणा काय आहे, तिच्यातली सर्जकता काय आहे ती समजून घ्यायची. आणि त्याचबरोबर बाईंमध्ये, बायकांमध्ये सुद्धा भगिनी भाव वृद्धिंगत करायचा, जो आपल्याकडे पण खूप कमी दिसतो. अनेकदा असं म्हटलं जातं, आपल्याकडे काही पुरुष येऊनच मला वाटतं अहो आम्ही खूप चांगले वागतो पण बायकाच बायकांना छळतात, त्याचं काय करायचं, बायकाच त्रास देतात बायकांना. तर हा एक भगिनी भाव, कारण त्या बायकांना त्या पुरुषसत्ताक व्यवस्थेच्या जोखडातनं काढून त्यांना भगिनी भाव त्यांच्यामध्ये वृद्धिंगत करायचा. आणि स्त्रीवादी चळवळ म्हणून मी तुम्हाला मुद्दामून सांगते की एवढी वर्ष स्त्रीचं शोषण केल्याची तक्रार अजिबात नाहीये. हे शोषण कसं होत गेलं हे समाजातल्या प्रत्येक घटकाच्या नजरेला आणून देणं म्हणजे स्त्रीवाद आहे. तक्रार नाहीये ही, ते झालंय शोषण. आता
पण ते कसं होत गेलं, कोणत्या प्रकारे बाईला काय काय केलं गेलं हे सांगायची आता गरज आहे असं स्त्रीवादी चळवळीला वाटतं. तिथे पुरुष, आता आपल्याकडे अनेकदा असं होतं की स्त्रीवाद म्हणजे काय, तर बाईला स्वतंत्र व्हायचंय, तिला सगळं सोडायचंय, पुरुषासारखी सिगरेट फोंकायची आहे, दारूच्या गुत्त्यावर जायचंय, दारू प्यायची आहे, असं एक चित्र उभं केलं गेलं मध्ये स्त्रीवादी चळवळीबद्दल. पण स्त्रीवादी चळवळ हे मानत नाही, ही कारण हे परत पुरुषांचं एकीकडे सत्ताकारण आहे किंवा कारस्थान आहे असं म्हणायला हरकत नाही, की त्यांनी असं एक चित्र उभं केलं स्त्रीवादी चळवळीचं की ह्या म्हणजे एका नाटकामध्ये, कुसुम मनोहर लेले ह्या नाटकामध्ये त्यातला एक माणूस असा म्हणतो, त्यातलं एक पात्र, ती कुसुमची जी अवस्था होते सगळी, तिला तो माणूस फसवतो, तर तो स्त्रीवादी चळवळीच्या ऑफिसमध्ये जातो स्त्रियांच्या, आणि तो आल्यावर बायकोला काय म्हणतो की तिथे काही नाहीये, तिथे सगळ्या बायका म्हणे घरदार फुंकून सिगरेट फुंकत बसलेल्या बायका आहेत. हे वाक्य त्या लेखकाचं होतं. म्हणजे त्यांनी स्त्रीवादी चळवळीकडे असं पाहिलं असल्यामुळे त्या नाटकामध्ये ते वाक्य आलं की बायका ह्या सगळं घरदार फुंकून सिगरेट फुंकत बसलेल्या बायका म्हणजे स्त्रीवादी चळवळीतल्या बायका. मग विद्या बाळाने एवढ्या वर्ष काय केलं मिळून सरळ नाव हे केलं. स्त्रीवादी आपल्याकडे नारी समता मंच आहे किंवा स्त्रीमुक्ती हे आहेत, ह्यांना किती खालच्या पातळीवर जाऊन आज लढा द्यावा लागतो. बायकांना जे रोजचं मारहाण होते, आज झोपडपट्ट्यांमध्ये मुंबईच्या तुम्ही आलात तर तुम्हाला हे दिसेल की बायकांना इतक्या प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीने या सगळ्याला सामोरं जावं लागतं. आणि त्याच्याबद्दल काय, मुलं पण तशीच वाढत असतात ना, आपल्या बापाला आईला मारताना पाहून मुलं सुद्धा आईला मारायला लागतात नंतर हळूहळू. अशी परिस्थिती तिथे सुद्धा आहे, अनेक ठिकाणी आहे. तर हे सगळं जे होते ह्याचं हे बाईला व्यक्ती म्हणून काय नाकारलं गेलंय ते सांगायचा हा मेन हेतू आहे. आणि सगळे जे